बाबा, हा मी तुमच्यासाठी काढा घेऊन आले. पुन्हा काढा? आता कडू काढा प्यायचा? बाबा, मला तिलोत्तमा मॅडमने सांगितलंय बनवायला. तुम्हाला प्यावाच लागणार आहे. मान्य आहे मला कडू आहे, पण मला तिलोत्तमा मॅडमने सांगितलंय आणायला. मला या सगळ्या कडू काढ्यांचा ना कंटाळा आलाय. मला खरं तर असं मस्त चमचमीत काहीतरी खायचंय. चमचमीत खायचंय? नक्की मिळणार. कधी? आता नाही. आता तुम्हाला हा काढाच प्यावा लागणार आहे. आधी तुमची तब्येत बरी होऊ द्या, मग तुम्ही सांगाल ते सगळं खाऊ देईन मी तुम्हाला. कधी ठीक होणार तब्येत? माझी तब्येत बिघडली आणि हे घरही बिघडलंय. बाबा, असा नका विचार करू प्लीज. हे बघा, मला खात्री आहे थोडा वेळ लागेल, पण सगळं नक्कीच ठीक होईल. काय ठीक होणार? नील आला एवढा, पण आल्यापासून मला भेटला सुद्धा नाही, माझ्याशी बोलला सुद्धा नाही. तुझ्याशी काही बोलला का? फार नाही. खरं तर ते कोणाशीच फार बोलत नाहीयेत, स्वतःच्या विचारांमध्ये असतात. तिलोत्तमा म्हणाली मला की तू कोणाशी काहीच शेअर करत नाही. पण बघ, तू आणि सारंग पुढाकार घ्या, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. त्याच्या मनात काय ते कळलं पाहिजे आपल्याला, नाहीतर तो असा एकलकोंडा होत राहील. हो, आम्ही प्रयत्न करून बघतो. आणि सोहमचं काय? तो कुठे? ते इथे नाही राहत आहेत. ते तारा मॅडमकडे गेलेत. काय? सोहम इथे राहत नाहीये? घर सोडून गेलाय सोहम? मला कोणीच सांगितलं नाही हे. तिलोत्तमानी एवढी मोठी गोष्ट सांगितली नाही मला. अरे काय चाललंय या घरात? एक मिनिट, हे तुम्हाला माहित नव्हतं? नाही. बाबा ऐका ना, तुम्ही शांत व्हा. माझं चुकलं. काय शांत व्हा सावली? सगळं चुकत चाललंय या घरामध्ये. आधी नील नव्हता, आता सोहम घर सोडून गेलाय. अख्खं घर रिकामं करणार आहे ही तिलोत्तमा. कळत नाहीये तिला. बाबा ऐका, सगळं काही ठीक होणार आहे. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या प्लीज. कसं टेन्शन घेऊ नको सावली? बरं तू एक काम कर, काही कर, तारा आणि सोहमला या घरात परत आण. मी प्रयत्न करते, मी बोलते त्यांच्याशी. हा प्लीज प्लीज. तारा मॅडमचाच फोन आहे. बोल ना, बोल तिच्याशी. हो, मी हा. बोलते. हॅलो तारा मॅडम. अहो, आवरलं ना तुमचं? हो, चाललोच आहे मी ऑफिसला. बरं झालं. मला तुम्ही सुमन सरांच्या घरी सोडाल का? तिथे का चालली आहेस तू? मला तारा मॅडमचा फोन आला होता. खूप अस्वस्थ वाटल्या मला. त्या मला म्हणाल्या की सावली, मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी, एकदा भेटशील का म्हणून. खरं तर मी पण तोच विचार करत होतो. ताराची एवढी काही चूक नाहीये सावली. आईने पण रागाच्या भरात तिला घराबाहेर काढलं. आता सोहम पण तिथे जाऊन बसलाय भांडून. काय करायचं तेच कळत नाहीये. तेच ना. मगाशी बाबा सुद्धा मला म्हणाले की काहीही कर, पण त्या दोघांना घरात घेऊन ये म्हणून. कितीही भांडण झालं तरी शेवटी रक्ताचं नातं आहे ना ते. म्हणूनच मी तारा मॅडमशी बोलायला जाते. एकदा ऐकून घेऊया त्यांचं म्हणणं काय आहे ते. ठीक आहे, जा, मी सोडतो तुला तिकडे. आणि ऐका, मला सांगा, काल नील भाऊजी आलेले का ऑफिसला? मी पण वाट बघत होतो त्याची, पण तो नाही आला. मी पण उगाच बोलायला नाही गेलो. अहो, असं नका करू. त्यांच्या मनात खूप गोष्टी चालू असतील. तुम्ही त्यांना ऑफिसला घेऊन जा आणि कामात गुंतवा. अगं, पण त्याला काही विचारायला गेलो तर तो हो किंवा नाही एवढंच उत्तर देतो. धड उत्तर पण नाही देत. आणि अशा परिस्थितीमध्ये कसं लक्ष लागेल त्याचं कामात? म्हणूनच म्हणते ना, तुम्ही त्यांना बोलतं करा. तुमच्या पुढे ते नक्की मन मोकळं करतील. तुम्ही पुढाकार घ्या आणि मग मला खात्री आहे ते ह्या सगळ्यातून नक्की बाहेर येतील. सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची शक्ती येते कुठून तुझ्यात? माझा विठुराया देतो मला शक्ती चांगलं घडवण्यासाठी. आणि आपण कोणाचं वाईट थोडी करतोय. नशीबवान आहे मी. थांबा. काय? मी पण. तुला जर तुझा पर्सनल टाइम हवा असेल तर मी नंतर येतो. सारंग, इतका फॉर्मल का वागतोयस? नाही, फॉर्मल नाही.
ॲक्च्युली एवढंच विचारायला आलो तुम्ही की ऑफिसला कधीपासून येशील. तिथे तरी माझी गरज आहे का रे? मग एवढी मोठी कंपनी काय मी एकट्याने चालवायची? आता इतके दिवस मी नव्हतो, काही फरक पडला? तसं मी पण ऑफिसला गेल्यावर काही फरक नाही पडणार आहे. म्हणजे ऑफिस चालेल माझ्याशिवाय, कंपनी पण चालेल, मी नसेन तर दुसरा कोणीतरी चालवेल. पण तू ज्या पद्धतीने काम करतोस ना तसं काम बाकीचे लोक नाही करू शकत ना. सारंग, कधी कधी प्रश्न पडतो रे की आपण हे सगळं जे करतोय ते का करतोय. सावली इच्छा नसतानाही इतकी वर्ष तारासाठी गात होती. मी ऐश्वर्याबरोबर संसार करायची इच्छा नसतानाही इतकी वर्ष ऐश्वर्याबरोबर राहिलो. पण ह्या सगळ्यामध्ये मिळालं काय? शून्य. हे बघ, हे सगळं आपण का करतो ह्याचं उत्तर माझ्याकडे पण नाहीये. एवढे पैसे आपण आयुष्यात का कमवतो, का ते नाव कमवतो, आयुष्यभर त्या गोष्टीच्या मागे का लागलेलो असतो, ह्याचं उत्तर मी पण नाही देऊ शकत. पण एवढं नक्की माहितीये की जगण्याचं कारण जर आपण शोधायला गेलो ना तर आपण कधीच जगू नाही शकणार. हे बघ, माझ्यासाठी आहे, प्लीज. सारंग, खरं सांगू का, माझी आता काहीही करण्याची इच्छा नाहीये. काहीच नको करू. आता इथे जसा वेळ घालवतोस ना तसाच वेळ तू कंपनीमध्ये येऊन घालव. फक्त ये, बस माझ्यासोबत. मी तुझी वाट बघतो. तुझा पुढे, मी येतो. कशी आहे सावली? मी बरी आहे. तुम्ही सगळे कसे आहात? सोम भाऊजी, तुम्ही कसे आहात? जसा आहे तसा तुझ्या समोर आहे. घरी कसे आहेत सगळे? तुम्ही घर सोडून गेलात, कसे असणार? मग मी काय करायला होतं सावली वहिनी, तूच सांग ना मला. माहित नाही, पण मला असं वाटतं की तुम्ही इतक्या तडकाफडकी घर सोडून जायला नको होतं. हो, मी तेच म्हणलो तुला. हे वागणं पटलं नाही मला. हे काय बोलताय तुम्ही? माझा नवरा माझ्या पाठीशी उभा आहे तर तू असं बोलतेस? अगं, तुझ्या नवऱ्याने जे काही केलं ना तुझ्यासाठी, म्हणून आधी माझ्यावर वेळ आली आहे. तारा मॅडम, पण त्यांचा तसा हेतू नव्हता ना. त्यांनी जे काही केलं ते चांगल्यासाठीच केलं. आणि त्यांनाही माहित नव्हतं की ह्याचे परिणाम एवढे वाईट होणार आहेत. सावली, अगं राजदादा जेव्हा चुकला होता ना तेव्हा मॉमने त्याला घरातून बाहेर हाकलून दिलं होतं. पण काही दिवसांनी मॉमने त्याला परत घेतलं घरात. माझी तर एवढी मोठी चूक पण नाही आहे. मला असं वाटतं की मॉमने मला माफ करावं आणि परत घरात घ्यावं. एक मिनिट. जे झालं ते झालं. आता वाद घालून काही मिळणार नाहीये. गोष्टी बिघडवण्यापेक्षा सुधारण्याकडे आपण जास्त भर द्यायला हवा. आणि त्यासाठीच सावली वहिनी आम्ही तुला इकडे बोलवलंय. हे बघ, जे झालं ते झालं. याची चूक त्याची चूक व्हॉटेवर काही असू देते. मॉरल ऑफ द स्टोरी ही आहे की मला आणि ताराला आता लवकरात लवकर परत घरी यायचं आहे.